कृष्ण. मंत्र नंबर 12. जसं आपण 9, 10 आणि 11 यामध्ये विद्या अविद्या याचं वर्णन पाहिलं. तीनही श्लोकांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विद्या आणि अविद्याचं वर्णन केलेलं आहे. तर आता 12, 13 आणि 14 या 3 मंत्रांमध्ये संभूती आणि असंभूतीचं वर्णन केलेलं आहे. तीनही श्लोकांमध्ये संभूती आणि असंभूतीची व्याख्या वेगवेगळी आहे. आपण संभूती आणि असंभूती थोडं समजून घेऊ. तर 3 प्रकारचे जी उपासना आहे ती उपासना योग्य किंवा अयोग्य उपासना याचं वर्णन आणि वर्गीकरण या तीनही मंत्रांमध्ये केलेलं आहे. थोडंसं मी लिहून दाखवतो. संभूती आणि असंभूती काय आहे तुम्हाला अजिबात कळणार नाही. मी पहिले लिहून घ्या, तुम्ही नंतर सांगतो. तर 12 नंबरमध्ये संभूती म्हणजे निराकार ब्रह्माची उपासना आणि असंभूती म्हणजे देवतांची उपासना. 13 नंबरमध्ये संभूती म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची उपासना किंवा भक्ती. हां, 13 नंबरमध्ये असंभूती म्हणजे परमसत्या व्यतिरिक्त सर्व असंभूती आहे. चौदा नंबरमध्ये संभूती म्हणजे आध्यात्मिक शक्ती किंवा विद्येचं ज्ञान, आध्यात्मिक शक्तीचं ज्ञान. आणि असंभूती म्हणजे जड विद्या, भौतिक शक्तीचे ज्ञान. उदाहरणार्थ देवता, मनुष्य, पशु, राधेश. वाटतं ना हिशोब निषेधाचा आपण अभ्यास करतो.
उदाहरणार्थ देवता, मनुष्य, पशु इत्यादी. ओके. पहिले वाचा भाषांतर, 12चं भाषांतर वाचा. सर्व जे पण आहे ते असंबोधी. असंबोधीच ना. हा. ओके. मंत्र 12. जे देवी देवतांची पूजा करतात ते गहन अंधकारात प्रवेश करतात व निर्विशेष ब्रह्माचे उपासक त्याहूनही गहन अंधकारात प्रवेश करतात. नुसतं ऐकू नका, लक्षपूर्वक ऐका. तुम्ही ना ऐकत नाहीत आणि समजत नाही म्हणून नंतर प्रश्न आपण विचारत नाही. कारण मी ना रिपीट करत नाही, एकदा सांगतो. मला असं वाटतं तुम्हाला समजतं, तर तुम्ही समजून घ्या असं मला म्हणायचं. ठीक आहे. सेम 9 नंबरचा जो श्लोक आहे तशाच प्रकारचा श्लोक आहे. अंध तम प्रविशन्ति ये संभूतिम उपासते. श्लोक म्हणा माझ्या मागे. अंधतम प्रविशन्ति ये संभूतिम उपासते ततो भूय इव ते तमो यवु संभूत्यामृतः. हा, अंध तम प्रविशन्ति ये अविद्याम उपासते, असं कुठे आहे? 9 नंबरमध्ये. ठीक आहे ना. सेम तशाच प्रकारचा हा 12 नंबरचा श्लोक आहे. 9 आणि 12, 10 आणि 13, 11 आणि 14. ठीक आहे. असे थोडे सिमिलर याच्यामध्ये मिनिंग आहे. फक्त या ठिकाणी या 3 श्लोकांमध्ये उपासनेचं वर्णन केलेलं आहे. त्या 3 श्लोकांमध्ये ज्ञानाचं वर्णन केलं आहे, विद्या किंवा अविद्याचं वर्णन केलं. तर या ठिकाणी संभूती आणि असंभूती असे शब्द प्रयोग केलेले आहेत. पण संभूती आणि असंभूती हे एक वर्गीकरण करण्यासाठी शब्द आहेत, पण मुख्य विषय आहे उपासना पद्धती. ठीक आहे. संभूती असंभूती काय आपण चर्चा करू. अंध तमः प्रविशन्ति ये संभूती उपासते ये असंभूती उपासते. जे लोक असंभूतीची उपासना करतात ते अंधकारात प्रवेश करतात, गहन अंधकारात प्रवेश करतात. ततो भूया इव ते तमो, त्यांच्यापेक्षाही अधिक जे संभूत्यामृतः, त्याहूनही अधिक गहन अंधकारात प्रवेश करतात. कोण? जे निर्विशेष ब्रह्माचे उपासक आहेत. आता इथपर्यंत वाचल्यावर समजलं आपण ईशोपनिषदाचा अभ्यास करतो, कसं कन्फ्युजन आहे. ठीक आहे ना, समजलं का? देवी देवतांची उपासना करणारे लोक कुठे जातात जनरली? आपण आतापर्यंत ऐकलं, स्वर्गामध्ये जातात. या ठिकाणी काय सांगितलंय? गहन अंधकारात प्रवेश करतात. आणि निर्विशेष ब्रह्माची उपासना करणारे कुठे जातात? कुठे? ब्रह्मज्योतीमध्ये. या ठिकाणी काय सांगितलं? अधिक गहन अंधकार. तर जर शास्त्र आणि बद्ध जीव आपण यांच्यामध्ये जो गॅप आहे ना, यालाच गॅप म्हणतात. शास्त्र न समजणे, आपल्याला वाचून शास्त्र कळत नाही. तोपर्यंत एक आचार्य शास्त्र आणि आपल्यामध्ये येत नाही, तोपर्यंत शास्त्राचा नीट आपल्याला अर्थ समजत नाही. हा तर ईशोपनिषद आहे. वेदांमध्ये जर गेलं तर वेद पहिली गोष्ट वाचण्यासाठी योग्यता पण नाही, बुद्धी पण नाही. जर गेलं तर प्रचंड गोंधळ निर्माण होईल. तर असे बरेच शास्त्रामध्ये कन्फ्युजन आहेत. तर प्रभुपाद फार सुंदररित्या या ठिकाणी स्पष्टीकरण देतात. तर प्रभुपादांच्या कृपेने आपल्याला समजू हा ग्रंथ. तर देवता कोण आहेत याचं पहिले आपण चर्चा करू. ठीक आहे. तर या ठिकाणी असंभूती या शब्दाचा जो अर्थ आहे, असंभूतीचा अर्थ आहे देवता. ठीक आहे. तर देवतांना असंभूती असं का म्हटलेलं आहे? तर असंभूतीचा अर्थ आहे, देवतांना असंभूती यासाठी म्हटलेलं आहे की या जगामध्ये प्रत्येक मनुष्य हा कुणावर नाही कुणावर तरी निर्भर आहे ना. प्रत्येक जीव निर्भर आहे. जो व्यक्ती दुसऱ्यांवर निर्भर आहे त्याला असंभूती असं म्हणतात. ठीक आहे. आता पहा,
आपल्याला हे शरीर मिळालेलं आहे, कुणाच्या कृपेने मिळालेलं आहे? हा, काय? आई वडील, आई वडिलांच्या माध्यमातून हे शरीर मिळालेलं आहे. का आपण असं स्वनिर्मित स्वयंभू आहोत? आपण आहेत का आपण स्वयंभू? नाहीत आपण स्वयंभू. आपल्याला समजा एखादी डिग्री प्राप्त करायची आहे, समजा इंजिनिअरिंग करायचं आपल्याला, तर आपण जन्मजातच आपल्याला इंजिनिअरिंगचं नॉलेज असतं का? ज्ञान आहे का आपल्याला? नाही. आपल्याला कुठेतरी ॲडमिशन घ्यावं लागेल, त्यानंतर 4-5 वर्ष डिग्री करावी लागेल, त्यानंतर आपण मग एक इंजिनियर म्हणून आपल्याला एक ठप्पा लावला जाईल, तुम्ही इंजिनियर आहात. मला हे म्हणायचं याच्या माध्यमातून हे सांगायचं की असंबूतीचा अर्थ आहे की जो मनुष्य दुसऱ्यांवर निर्भर आहे. तर देवतांना या ठिकाणी असंबूती नावाने संबोधित केलेलं आहे. असंबूतीचा अर्थ आहे की जरी या जगातले प्रमुख व्यवस्थापन करणारे देवी देवता असतील, तरी सुद्धा हे भगवंतांच्या कृपेवर पूर्णपणे निर्भर आहेत. भगवंतांच्या कृपेशिवाय हे देवता बनू शकत नाही. पहिली गोष्ट, जरी बनले तरी सुद्धा व्यवस्थापन करण्यासाठी भगवंताचे आशीर्वाद, शक्ती मिळाल्याशिवाय हे लोक व्यवस्थापन करू शकत नाही. म्हणून देवतांची उपासना जी पद्धती आहे ही असंबूती या वर्गामध्ये येते. कारण असंबूतींची जर एखादा मनुष्य उपासना करत असेल तर त्याला काय गती प्राप्त होते या ठिकाणी सांगितलेलं आहे की तो व्यक्ती गहन अंधकारामध्ये प्रवेश करतो. आता अंधकार म्हणजे काय हा प्रश्न येतो परत. अंधकार आपल्याला असं आत्तापर्यंत ऐकलं की गहन अंधकार म्हणजे नरकगामी, बरोबर ना? नरकात जाणे. आणि प्रकाश म्हणजे स्वर्गप्राप्ती, है ना? तर असं नाहीये. प्रभुपाद तात्पर्यामध्ये पुढे सांगतील की हे जे संपूर्ण ब्रह्मांड आहे, हे ब्रह्मांड जे आहे हे अंधकारापेक्षा कमी नाही. कारण या जगामध्ये 3 गुणांचा प्रचंड इतका प्रगाढ प्रभाव आहे की या 3 गुणांच्या माध्यमातून सगळे लोक बांधले जातात. भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की सत्वगुणी लोक सुखाने बांधले जातात या जगामध्ये, रजगुणी लोक मोह आणि महत्वाकांक्षी या भावनांनी बांधले जातात, तमोगुणी लोक आळस, प्रमाद आणि निद्रा हे बांधले जातात. तर 3ही गुणांमध्ये संपूर्ण जग आहे. या जगातल्या सर्व वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती 3ही गुणांशी युक्त आहेत. त्यामुळे या 3 गुणांमध्ये ज्या ज्या गोष्टी येतात या बद्ध आहेत आणि बद्ध असल्यामुळे, ज्ञान नसल्यामुळे याला अंधकाराशी तुलना केलेली आहे. एक झालं एक तात्विक दृष्ट्या. दुसरं, हे जे संपूर्ण ब्रह्मांड आहे हे ब्रह्मांड म्हणजे एक अंधकारमय प्रदेश आहे. जर या ब्रह्मांडामधून सूर्य आणि चंद्र जर मायनस केला, काढून टाकला, तर संपूर्ण ब्रह्मांड अंधकाराने भरलं जाईल. ऑलरेडी ब्रह्मांडामध्ये अंधकार आहे हे मान्य करावं लागेल आपल्याला. ब्रह्मांडामध्ये अंधकार आहे. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हाच प्रकाश येतो, बरोबर ना? सूर्य उगवल्यानंतर प्रकाश येतो. म्हणजे याचा अर्थ काय? कायमस्वरूपीचा अंधकार हा प्रदेश आहे. जर इकडे आता महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आता सूर्य दिसतो, तर हा सूर्य जसं जसा पुढे जाईल तर इकडे रात्र होईल, दुसरीकडे दिवस होईल, अशी पद्धती आहे ना सूर्य भ्रमणाची. म्हणजेच काय, जिकडे सूर्य जातो तिकडे प्रकाश होतो आणि जिकडे सूर्य अदृश्य होतो तिकडे अंधकार होतो. म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड हे अंधकाराने भरलेलं आहे. ठीक आहे ना? तिसरी गोष्ट, अंधकाराचा अर्थ हा आहे की जरी आपण स्वर्गप्राप्ती केली तरी सुद्धा असंबूतींची उपासना बद्दल सांगतोय, म्हणजे देवी देवतांची उपासना करून जरी आपण स्वर्गप्राप्ती केली तरी सुद्धा स्वर्गामधलं जे सुख आहे हे सुख जरी तथाकथित भौतिक जगातलं उच्चतम सुख असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी इंद्रिय उत्सव असल्यामुळे जे कृष्ण भावनेच्या माध्यमातून भगवंतांचं शुद्ध भावनेत जे स्मरण केलं जातं तशा प्रकारची शुद्ध भावनेतलं स्मरण स्वर्गीय लोक करू शकत नाहीत. म्हणून या तिन्ही अँगलने पाहिलं तर स्वर्गीय सुख सुद्धा अंधकारामध्ये येतं. भौतिक जगतच पूर्ण अंधकारामध्ये येतं. म्हणून या ठिकाणी असंबूतीचा अर्थ आहे की देवतांची उपासना करणे, आणि जो व्यक्ती अशा असंबूतींची उपासना करतो तो गहन अंधकारामध्ये प्रवेश करतो. समजलं? हा, असंबूतीचा अर्थ समजला का? ओके. आता संबूती म्हणजे काय? आता त्याची चर्चा होईल पुढे.
तर असंभूती झालं. संभूती म्हणजे काय? संभूती म्हणजे जे लोक निराकार ब्रह्माची उपासना करतात, निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात, हे संभूतीमध्ये येतं. आणि हे लोक देवतांच्या उपासनेपेक्षा अधिक गहन अंधकारामध्ये प्रवेश करतात. अजून कन्फ्युजन वाढलं आहे ना? तर भगवद्गीता आहे कोणाकडे? हा. तर भगवद्गीतेमध्ये पहिली गोष्ट, निर्विशेष ब्रह्मामध्ये 2 प्रकार येतात. सांगा कोणते? आपण चर्चा केली होती. बेसिक जे सिद्धांत आहेत ना, ईशोपनिषदाच्या 3 ते 4 क्लासमध्ये खूप चांगली विस्तारित चर्चा केलेली आहे. त्यामुळे तुम्ही थोडंसं आठवण स्मरणात ठेवायला पाहिजे. हां, ब्रह्मज्योती. निराकार निर्विशेष ब्रह्मामध्ये 2 प्रकार येतात. तर हे लोक गहन अंधकारामध्ये का प्रवेश करतात? तर यांना गहन अंधकार का म्हटलेलं? त्या स्वर्गापेक्षाही. तर एक स्वर्गामध्ये समजा एखाद्या व्यक्तीने स्वर्गप्राप्ती केली. स्वर्गप्राप्ती केल्यानंतर स्वर्गामध्ये काय सुख आहेत? एकतर अप्सरा आहेत. अप्सरांबरोबर तो व्यक्ती डान्स करू शकतो, एन्जॉय करू शकतो, सोमरस पिऊ शकतो की नाही पिऊ शकतो? निदान मायेचं सुख तरी तो व्यक्ती अनुभव करू शकतो. पण एखादा व्यक्ती जर गहन अंधकारामध्ये निर्विशेष ब्रह्मामध्ये प्रकाशामध्ये विलीन झाला, तर त्या ठिकाणी ना अप्सरा आहेत, ना स्वर्ग आहे, ना सोमरस आहे, ना भगवंताच्या भक्तीचा आनंद आहे, ना माया मिली न राम, दुविधा में दोनों गए, ना माया मिली न राम. तर हे कुणासाठी सांगितलंय? निर्विशेष ब्रह्मामध्ये 2 प्रकार येतात. एक आहेत ब्रह्मवादी लोक. ठीक आहे, एक ब्रह्मवादी. समजतं ना मी काय सांगतो? थोडी लिंक लक्षात ठेवा. एक आहेत ब्रह्मवादी लोक. हा ब्रह्मवादीचा जो मार्ग आहे हा शास्त्रसंमत आहे, शास्त्राला मान्य आहे आणि भगवंतांना पण मान्य आहे. याचं प्रमाण आहे भगवद्गीता 12वा अध्याय श्लोक नंबर 3-4. 3 काढा बरं. श्री राधे. पहिली गोष्ट, अर्जुन प्रश्न विचारतात पहिल्या या श्लोकाच्या पहिल्या श्लोकामध्ये, एवं सतत युक्ताय भक्तास्त्वा परिउपासते येचापेक्षरम अव्यक्तम तेषाम के योगवित्तम. अर्जुन प्रश्न हा विचारतो की जे लोक निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात, हा एक वर्ग आहे. दुसरा, तुमच्या प्रेममय सेवेमध्ये युक्त आहेत. या दोघांमध्ये कोण सर्वश्रेष्ठ आहे? तर श्री भगवान वाच, भगवान उत्तर देतात, मया वेश्य मनोयमाम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परियोपेतास ते मे युक्ततम होत. भगवंत स्पष्ट सांगतात की या दोघांमध्ये श्रेष्ठ माझा जो भक्त आहे तो श्रेष्ठ आहे. का? कारण जो दुसरा मार्ग आहे निर्विशेष ब्रह्माचा, हा जो मार्ग आहे, क्लेशो अधिक तरक्तेशाम, 5वा श्लोक, क्लेशो अधिक तरक्तेशाम अव्यक्ता सप्तचेतसाम अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवद्धिरवाप्यते. हा जो मार्ग आहे प्रचंड क्लेशदायक मार्ग आहे, सोपा मार्ग नाही, कठीण मार्ग आहे, सगळ्यांना करणं पॉसिबल नाही निर्विशेष ब्रह्माची उपासना करणं. तर का, कसं, हा एक विषय मोठा आहे. तर भगवंत, मला हे सांगायचं की भगवंत या मार्गाला या ठिकाणी खंडन करत नाहीये. समजते सर्वांना? हा मार्ग चुकीचा आहे असं म्हणत नाहीये. कठीण निश्चित आहे, हा मार्ग कठीण निश्चित आहे, पण चुकीचा नाहीये. निर्विशेष ब्रह्माची उपासना करणारे जे ब्रह्मवादी लोक आहेत, निर्विशेष ब्रह्मामध्ये 2 टाईप आहेत. एक ब्रह्मवादी, हा अधिकृत मार्ग. दुसरा मार्ग आहे मायावादी. दुसरा जो मार्ग आहे मायावादी, हा जो मार्ग आहे, तर हा मार्ग चुकीचा आहे. याचं प्रमाण आणि याचं खंडन स्वतः भगवंत करतात. सांगा, व्यक्ती अव्यक्त व्यक्ती मापन्न, कितवा श्लोक आहे? श्लोक 7. यस, 7.24. पहा, भगवंत काय म्हणतात, अव्यक्तम व्यक्ती मापन्न. जे लोक मला, आता पहिली गोष्ट, मायावाद म्हणजे काय? मायावाद म्हणजे आपण कसं मानतो,
श्रीकृष्णांचं धाम आहे गोलोक, त्यांच्यापासून धामापासून एक प्रकाश बाहेर येतो, त्याला ब्रह्मज्योती असं म्हणतो. आणि त्यांच्यानंतर भौतिक जगत आहे. ठीक आहे ना, ही धारणा सगळ्यांच्या मनामध्ये फिट आहे. ओके. हां, मायावादी कसं मानतात की जे भगवंतांचं गोलोक वृंदावन धाम आहे त्याच्या जागेवरती निराकार जी ज्योती आहे याला सुप्रीम मानतात. आणि या निराकार ब्रह्मावर जेव्हा मायेचा प्रभाव होतो तेव्हा ते निराकार ब्रह्म एक व्यक्ती रूपामध्ये या जगामध्ये प्रकट होतं आणि त्यांच्यावर मायेचं आवरण असतं. आणि जेव्हा मायेचं आवरण दूर होतं तेव्हा हे व्यक्ती पुन्हा त्या निराकार ज्योतीमध्ये विलीन होतं. ठीक आहे, याला म्हणतात मायावाद. तर या तत्वज्ञानाचं या ठिकाणी भगवंत खंडन करतात. अव्यक्तम व्यक्तिमापन्न, भगवंत म्हणतात की जे लोक अव्यक्तम म्हणजे निराकार ज्योती त्याच्यापासून आलेली व्यक्ती मापन्न, मला अल्पबुद्धीचे लोक असं समजतात की व्यक्ती म्हणून त्यांनी शरीर धारण केलेलं आहे. मन्यते मामबुद्धया परम भावम अजानंतो ममा व्यव्यय मनुत्तम. तर भगवंत या मताचं या ठिकाणी खंडन करतात की ही फिलॉसॉफी, हे तत्वज्ञान चुकीचं आहे. हे तत्वज्ञान चुकीचं आहे. अवजानंती मामुडा, 9वा अध्याय, कितवा श्लोक आहे? 11. अवजानंती मामुडा मानुषीं तनुमाश्रिता परम भावमजानंतो मम भूत महेश्वर. तर असे जे मूर्ख लोक आहेत, अवजानंती, ते मला जाणत नाहीत. मानुषीं तनु मतलब शरीर धारण केलेले, असं त्यांना वाटतं की मनुष्य सदृश शरीर धारण केलेले जे श्रीकृष्ण आहेत, जे राम आहेत, जे नरसिंह आहेत, हे मूळ निराकार ज्योतीमधून आलेले. आणि जेव्हा यांच्यावरचा मायेचा कवरिंग जेव्हा बाहेर बाजूला होतं तेव्हा हे पुन्हा निराकार ज्योतीमध्ये प्रवेश करतात. आणि इथपर्यंत ठीक आहे. अजून त्यांना असं वाटतं की आपण पण तेच परब्रह्म आहोत, आपल्यावरचं पण मायेचं कवर जर निघालं तर आपण पण त्या निराकार ज्योतीमध्ये प्रवेश करतो. तर ही जी संकल्पना आहे, ही जी पद्धती आहे ज्ञानाची, ही चुकीची आहे. तर याला निर्विशेष ब्रह्मातला पहिला प्रकार ब्रह्मवादी हा अधिकृत मार्ग आहे. दुसरा आहे मायावादी. तर या मताचं प्रभुपाद भगवान श्रीकृष्ण आणि ईशोपनिषद देखील खंडन करतात. म्हणून असे लोक जे शास्त्राचा चुकीच्या पद्धतीने अर्थ लावतात, अशा मतांचे लोक जे आहेत हे असंभूती म्हणजे देवतांच्या उपासनेपेक्षाही, देवतांची उपासना करणारे गहन अंधकारात प्रवेश करतात. त्याही पेक्षा जास्त गहन अंधकारात कोण प्रवेश करतं? हे लोक. समजलं? ब्रह्मवादी येत नाही. समजलं का? ओके, थँक्यू. हरे कृष्ण. हो, येस. तात्पर्य: ज्यांना स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व नसते त्यांच्या संदर्भात असंभूती हा शब्द वापरला जातो. संभूती म्हणजे भगवंत जे पूर्णपणे स्वतंत्र आहेत. भगवद्गीतेत 10.2 मध्ये. ठीक आहे, एक मिनिट. संभूती आणि असंभूती याचा अर्थ समजला का? समजला? सांगा, असंभूती म्हणजे काय? व्हेरी गुड. हा, जे दुसऱ्यावर अवलंबून आहे, दुसऱ्यावर निर्भर आहे, त्यांना असंभूती असं म्हणतात. मग कोण कोण आले याच्यामध्ये? देवी देवता, मनुष्य, सगळेच लोक आले जे दुसऱ्यांच्या कृपेवर अवलंबून आहेत. ठीक आहे ना? उदाहरण भरपूर आहे. सगळ्या गोष्टींवर आपण अवलंबून आहोत. आपण श्वास स्वतःहून घेऊ शकत नाही, ऑक्सिजन तयार करू शकत नाही. नॅचरल भगवंताच्या निसर्गावर आपलं सगळं काही अवलंबून आहे. भगवंताची इच्छा नसेल ना आपण एक शब्द पण बोलू शकत नाही, एक पाऊल पण चालू शकत नाही. पोटामधला जो जठराग्नी स्वयं भगवंत अन्न पचवतात. अशा बऱ्याच गोष्टी आपण भगवंतांवर निर्भर आहोत. तसेच देवी देवता सुद्धा भगवंतांवर निर्भर आहेत. म्हणून हे सगळे असंभूती कॅटेगरीमध्ये येतात. आणि संभूती म्हणजे जे भगवंत स्वतः स्वतंत्र आहेत, त्यांना कोणत्याही नियमाची आवश्यकता नाही. स्वराट आहेत भगवंत, कोणत्याही वेळी कोणत्याही गोष्टी कधीही करू शकतात. आणि कायमस्वरूपी भगवंत ज्ञानामध्ये स्थित असतात, कधीही विस्मरण नाही करत त्यांना. तर म्हणून भगवंत संभूती म्हणून ओळखले जातात. ओके. भगवद्गीतेत 10.2 मध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
न मे विदुसुरगणा प्रभवं न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवता तसेच महर्षीही जाणीत नाहीत, कारण मीच सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचेही मूळ आहे. भगवान श्रीकृष्ण सर्व देव, महर्षी व योगी यांना प्रदान केलेल्या शक्तींचे उगमस्थान आहेत. देवतांकडे प्रचंड शक्ती असल्या तरी त्या शक्तींना मर्यादा आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्या अंतरंगा शक्तीने मानव सदृश्य रूपात कसे अवतरित होतात हे त्यांना समजणे अत्यंत कठीण आहे. तर या ठिकाणी प्रभुपाद भगवद्गीतेचा एक श्लोक सांगतात, 10व्या अध्यायाचा 2रा श्लोक. न मे विदुसुरगणा प्रभवं न महर्षया अहम आधिर्विदेवाना. म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी सर्व देवी देवतांच्या आधीचा आहे, आधी पूर्वीचा आहे, आणि देवी देवता आणि मनुष्य माझ्या नंतर हे लोक जन्माला आलेले आहेत. तर त्यामुळे हे लोक मला जाणू शकत नाहीत. कसं जाणू शकणार आहेत? समजा देवी देवता आणि मनुष्य, क्रॉस एकदम उदाहरण देतो. समजा आई वडील आहेत आणि आई वडिलांना एक अपत्य प्राप्त झालं, एक मूल प्राप्त झालं, आणि जन्मल्यापासून त्या मुलाला बाजूला ठेवलं, म्हणजे कोणत्या तरी दुसऱ्या ठिकाणी त्याला ठेवलं, त्याचा आणि आईवडिलांचा संपर्क होऊ दिला नाही. काय तो मुलगा ओळखू शकतो का की माझे आई वडील कोण आहेत? काय पॉसिबिलिटी आहे? नाही. तशाच प्रकारे देवी देवता आणि मनुष्य हे लोक, भगवंत म्हणतात की हे माझ्या नंतर उत्पत्तीला आलेले आहेत, त्यामुळे हे लोक मला जाणू शकत नाहीत. आणि मग जाणण्यासाठी तर्कवितर्क करतात की भगवंत असे असतील, भगवंत निराकार आहेत का, भगवंत एक मनुष्य आहेत का, एक साधारण मनुष्य आहेत का, अशा प्रकारचे तर्कवितर्क करतात. आणि या तर्कवितर्काच्या माध्यमातून भगवंतांना जाणणं कधीही शक्य नाही. तेव्हाच मनुष्य भगवंतांना जाणू शकतो, जेव्हा भगवंतांनी स्वतःबद्दल जेव्हा माहिती देतील, तेव्हाच एखादा बद्ध जीव, मायेमध्ये पडलेला जीव जाणू शकतो. जसं आई वडील स्वतःहून मुलाकडे जाऊन ओळख पटवून देतील, तेव्हा त्याला समजेल की माझे खरे आई वडील हे आहेत. ठीक आहे. अनेक तत्वज्ञानी आणि ऋषी आपल्या अल्पबुद्धीच्या जोरावर सापेक्ष सत्यापासून परमसत्य वेगळे करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे त्यांना फार तर परमसत्याची नकारात्मक निर्विशेष संकल्पना समजून येते, परंतु परमसत्याच्या सकारात्मकतेचा मागमूसही हाती लागत नाही. परमसत्याची नकारात्मक दृष्टिकोनातून केलेली व्याख्या ही पूर्ण व्याख्या नव्हे. या नकारात्मक व्याख्यांमुळे प्रत्येक जण स्वतःचीच संकल्पना निर्माण करतो. अशा प्रकारे एखाद्याला वाटते की परमसत्य निराकार व निर्गुण आहे. नकारात्मक गुण म्हणजे सकारात्मक गुणांची विरुद्ध बाजू असल्यामुळे ते देखील सापेक्षच असतात. परमसत्याची अशी कल्पना करून एखादा जास्तीत जास्त ब्रह्म किंवा भगवंतांच्या तेजापर्यंत जाऊ शकतो, परंतु पुरुषोत्तम भगवंतांपर्यंत तो प्रगती करू शकणार नाही. का असं म्हणतात प्रभुपाद? कारण भगवंतांना जाणणं अल्पबुद्धीचं काम नाही. स्वतःच्या अल्पबुद्धीच्या जोरावर आपण कधीही भगवंतांना जाणू शकत नाही, समजू शकत नाही. तर याच्यासाठी वेगवेगळे तर्कवितर्क केले जातात. हे तर्कवितर्क हे जास्तीत जास्त प्रभुपाद सांगतात ब्रह्मज्योतीपर्यंत थोडंफार ज्ञान त्यांना प्राप्त होऊ शकतं. त्यामध्येही बऱ्याचशा त्रुटी असू शकतात. स्वतःच्या सामर्थ्याने भगवंतांना आपण जाणू शकत नाही, हे प्रभुपाद या ठिकाणी स्पष्ट करतात. नेक्स्ट. मानसिक तर्क करणाऱ्या अशा लोकांना श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत, निर्विशेष ब्रह्म हे त्यांच्या दिव्य देहातून निघणारे तेज आहे, आणि परमात्मा हे त्यांचे सर्वव्यापी पूर्णांश रूप आहे हे मुळीच माहीत नसते. तसेच त्यांना हेही माहीत नसते की श्रीकृष्णांचा दिव्य देह नित्य असून नित्य आनंद आणि ज्ञानाच्या दिव्य गुणांनी विभूषित आहे. परावलंबी देव आणि महर्षी चुकीने त्यांना एक शक्तिशाली देवता समजतात आणि त्यांच्या ब्रह्मतेजालाच परमसत्य समजतात. परंतु विशुद्ध भक्तिभावाने श्रीकृष्णांना शरण गेल्यामुळे त्यांचे भक्त जाणतात की श्रीकृष्णच पूर्ण पुरुषोत्तम आहेत आणि त्यांच्यापासूनच सर्व काही उत्पन्न होत असते. असे भक्त प्रत्येक वस्तूचे स्रोत
भगवान श्रीकृष्णांची सतत प्रेममयी सेवा करतात. हे कोण लोक आहेत? ज्यांना श्रद्धा आहे, जे लोक भगवंतांनी दिलेल्या उपदेशांचं पालन करतात, समजून घेतात, शास्त्र समजतात, त्यांच्यासाठी भगवंत गम्य आहेत. पण जे लोक भगवंतांनी दिलेल्या शास्त्रांवर आधारित चालत नाही, त्यांच्यासाठी भगवंत नेहमी तर्काचा विषय बनतो. नेहमी त्यांना वाटतं की श्रीकृष्ण पण एक देवता आहेत, आणि त्यांना कधी कधी म्हणजे जिकडे त्यांची श्रद्धा जे ऐकतात तशा प्रकारची त्यांची मनोवृत्ती बनत जाते. त्यांनी जर का आज टी व्हीवर हे ऐकलं, अमुक अमुक प्रकारचं कथा ऐकली ब्रह्मज्योतीवाल्यांची किंवा कुठल्याही व्यक्तीची, त्यांना असं वाटतं हां असे म्हणजे हे म्हणजे देव आहे. परत दुसरीकडे जातात तर त्यांना वाटतं हां असं म्हणजे देव आहे. म्हणजे त्यांच्या श्रद्धेला बिलकुल स्थिरता नाही. असे लोक आहेत. आपण पण होतो पूर्वी. होतो ना, आहे ना. तर आज प्रभुपादांच्या कृपेने एक स्पष्टता आलेली आहे. ओके, आता देवतांचे पूजक बद्दल या ठिकाणी बोलतात प्रभुपाद, संबोधीबद्दल बोलतात. भगवद्गीतेत 7.20 तसेच 23 मध्ये असे सांगण्यात आले आहे की इंद्रिय तृप्तीच्या प्रबळ इच्छेने प्रेरित, केवळ निर्बुद्ध आणि मायेने प्रभावित झालेले तात्पुरत्या समस्यांच्या तात्पुरत्या समाधानाकरिता देवी देवतांची पूजा करतात. आता हे लोक, या भौतिक जगामधले सगळेच लोक भगवत भक्ती का करू शकत नाही? प्रभूजी प्रश्न होता ना, का करू शकत नाही? कारण प्रत्येकाची भक्ती करण्याची तेवढी आध्यात्मिक सुकृती नाही, योग्यता नाही आहे. त्यामुळे हे लोक भगवत भक्ती करू शकत नाहीत. आणि प्रचंड भौतिक इच्छा आहे, रजोगुण आहे. रजोगुणमुळे काय असतं, त्वरित फलप्राप्तीची इच्छा असते. त्यामुळे या ज्या देवी देवतांचे जे कर्मकांडात्मक उपासना आहेत त्या थोड्या आकर्षक वाटतात. कारण इम्प्रेशन तसे आहेत ना, प्रॉब्लेम समस्या तशा आहेत. त्यांना वाटतं हां हे केल्यावर हे सोल्युशन, हे केल्यावर हे. आता एकादशी पण लोक कर्मकांडाच्या दृष्टीने करतात. त्यांना इच्छा असते की हां असं केलं म्हणजे असं फळ प्राप्त होईल, असं केलं म्हणजे असं फळ प्राप्त होईल. ॲक्च्युली एकादशी म्हणजे माधव तिथी, भगवान श्रीकृष्णांना आनंद देण्यासाठी, सुख देण्यासाठी ही एकादशी व्रत आहे. पण काही लोकची तेवढ्या स्तरावर येऊन शुद्ध भक्तीच्या दृष्टीने एकादशी करण्याची योग्यता नाही. तर मग त्यांना असं एक फळ दिलं जातं, हां तुम्ही जर असं केलं तर असं तुम्हाला फळ प्राप्त होईल. निदान त्या फळाच्या आशेने लोक तरी करतील. म्हणून हा मधला मार्ग दिलेला आहे. भगवंतांची शुद्ध भक्ती करू शकत नाहीत. मग भौतिक जगामध्ये जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये निरंतर अडकण्यापेक्षा त्यांना एक अजून एक मधली स्टेप दिलेली आहे. ठीक आहे, तुम्ही देवदेवतांची भक्ती उपासना करा. याच्या माध्यमातून तुम्ही शास्त्राच्या संपर्कात याल, ब्राह्मणाच्या संपर्कात याल, भगवंतांच्या नामाचं उच्चारण होईल. याच्या माध्यमातून तुमची हळूहळू आध्यात्मिक सुकृती जागृत होईल. आणि आध्यात्मिक सुकृती जागृत झाल्यामुळे एक दिवस तुम्ही कधी ना कधी, या जन्मात नाही तर अनेक जन्म, काही जन्मानंतर सुद्धा तुम्ही भगवत भक्तीच्या मार्गावर येऊ शकता. यासाठी देवतांची उपासना दिलेली आहे. बाकी अजून दुसरं काही रिझन नाही. मात्र देवतांची उपासना करत असताना काय होतं की त्यांना फलप्राप्ती लगेच होत असते, आणि होते पण. कर्मकांडामध्ये तेवढी पावर आहे जर व्यवस्थित केलं. पण कर्मकांड कसं आहे माहिती का, कर्मकांड सुख मिळतं, पण त्या सुखासाठी पहिले दुःख सोसावं लागतं. समजा माताजी लोकांना सांगतो, त्यांच्या कानामध्ये दागिने आहेत ना, कानामध्ये, नाकामध्ये, गळ्यात नाही पण कानाचं, नाकाचं उदाहरण सांगतो. दागिने घालायचे असेल तर काय करावं लागतं? ड्रिल मारावं लागतं ना, होल मारावं लागतं. होल मारणं इतकं चांगलं आहे का? सुखकारक आहे का? हां, त्रास होतो ना, पण तरी पण आपण मारतो, कारण आपल्याला सुख पाहिजे, दागिने घालायचे, चांगलं वाटतं. तसं कर्मकांड आहे. कर्मकांडामध्ये पहिले तुम्हाला चांगलं कसून तपस्या करावी लागते, व्रत करावं लागतं, उपवास करावे लागतात, त्यानंतर मग तुम्हाला सुख मिळतं. तर अशा प्रकारचं जे कर्मकांड आहे याच्या माध्यमातून देवी देवता प्रसन्न होतात. मात्र जे भक्त आहेत हे जोपर्यंत साधक अवस्थेमध्ये आहेत ना, खूप जास्त पहिलेच आपल्यामध्ये पण इम्प्रेशन आहेत, आपल्यामध्ये पण रजोगुण आहे, त्वरित फलप्राप्तीची इच्छा आहे, आपण किती स्ट्रगल करतो सगळ्या गोष्टींसाठी. तर आपण कधी कधी कन्फ्यूज होतो की देवी देवतांच्या उपासकांच्याकडे एवढं सगळं कसं काय येतं, आणि आपल्याकडे आपण एवढं संघर्ष करतो, आपल्याकडे यश काय येत नाही. तर ही जी श्रद्धा आहे ना, श्रद्धा डळमळीत न होऊ देता भक्ती करणे
हे खूप महत्त्वाचे साधक अवस्थेवर हे तेव्हाच पॉसिबल आहे. कानाला यज्ञकुंड बनवून टाका. रोज नित्यनेमाने जसा यज्ञ करतो ना आपण, स्वाहा स्वाहा, असं या कानामध्ये रोज श्रवण कीर्तन हरिकथा जायला पाहिजे. नाहीतर भरकडायला काही जास्त वेळ लागणार नाही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. 2 मुलं होते आणि दोघांचा जेव्हा रिझल्ट आला तर एकाला 70% मार्क पडले आणि दुसऱ्याला 60% मार्क पडले. आणि दोघेही आपल्या वडिलांकडे आले आणि ज्याला 60% मार्क होते त्याला वडिलांनी शाबासकी दिली. सुंदर, छान बेटा, चांगली प्रगती केली, त्याला शाबासकी दिली. आणि ज्याला 70% मार्क होते त्याला त्याच्या वडिलांनी कानाखाली लावले. असं का केलं? कारण अच्छा, हां, कारण ज्याला 60% मार्क होते ना त्याला मागच्या वर्षी 40% होते. त्याने प्रगती केली आहे ना. आणि ज्याला 70% होते त्याला मागच्या वर्षी 95% होते. समजलं का? तर तशा प्रकारे भगवंत, देवी देवताचे उपासक जेव्हा भगवंतांकडे येतात त्यांना आनंद वाटतो. पण जे भगवंतांचे भक्त भक्ती सोडून सर्वतोभावे देवी देवतांची उपासना करतात तेव्हा भगवंतांना आवडत नाही. समजतं का काय सांगतो? हां, त्यामुळे हे जे होल आहेत ना इकडचं आणि इकडचं, यज्ञकुंड बनवा. हरे कृष्ण. तर हे आहे देवतांची उपासकांची पद्धत. येस मॅम. स्टेप बाय स्टेप तो व्यक्ती भगवंतांकडे पोहोचतो. तर मग याच्यामध्ये असं सांगितलं की अंधकार नाही. फॉर एक्झाम्पल की कोणी गणेशाची खूप मनापासून पूजा करतो आणि त्याचं काही उद्देश नाही आहे की त्याला काहीतरी प्राप्त पाहिजे, पण त्याला भक्ती करायची. जसं मोरे गोस्वामींनी गणेशाची भक्ती केली. तर त्या हिशोबाने किंवा कोणी कोणी शिवजींची पूजा करतो. तर तुम्ही असं ऐकलं होतं की ते त्यांच्या धर्मात जातात, म्हणजे ते शिवजींच्या धर्मात जातात, कैलास म्हणते. आणि प्रत्येक देवतांना आपल्या एक स्वतःचं धाम आहे. मग तिथे ते त्यांना परत जन्म मिळून मनुष्य जन्म किंवा त्यांना ते भगवंतांप्रती ज्ञान देतील आणि ते भक्तीमध्ये लागतात. असं मी आता ऐकलं. पण इथे सांगण्यात आलं की डायरेक्ट अंधकार नरक नाही या ठिकाणी. नरक म्हणजे अंधकारचं तुम्ही मी जे एक्सप्लेनेशन दिलं ऐकलं का? अंधकार म्हणजे काय? प्रत्येक ठिकाणी अंधकाराची जी व्याख्या आहे ही वेगवेगळी आहे. तर या ठिकाणी या ब्रह्मांडालाच अंधकार पण म्हटलेला आहे. ब्रह्मांडाला अंधकार कोणत्या दृष्टीने म्हटले? मी 2-3 दृष्टिकोन सांगितले. तर त्या दृष्टीने या ब्रह्मांडाला अंधकार म्हटलेलं आहे. पण जरी एखादा व्यक्ती देवी देवतांच्या धामाची त्याने प्राप्ती केली, पण जोपर्यंत तो तिथून देवतांच्या कृपेने किंवा ॲक्च्युली तुम्हाला सांगतो, देवतांच्या कृपेने असो, शुद्ध भक्ती तेव्हाच प्राप्त होते जेव्हा भगवंतांचा शुद्ध भक्त त्या दोघांच्या मध्ये येतो. देवतांमध्ये सामर्थ्य नाही शुद्ध भक्ती देण्याचं. कृष्ण से तोमार कृष्ण दिते पार तोमार शकती आचे. देवतांमध्ये कृष्ण शुद्ध भक्ती देण्याचं सामर्थ्य नाही. त्याच्यासाठी शुद्ध भक्तच लागतो. हां, ते तुम्हाला शुद्ध भक्तांशी भेट घालून देतील. दुसरी गोष्ट, तुम्हाला हळूहळू अशी बुद्धी जागृत होईल की तुम्ही शुद्ध भक्तीकडे जाल. असं पॉसिबल आहे. पण जरी त्यांना धाम प्राप्त झालं, स्वर्गीय धाम प्राप्त झालं, तरी या श्लोकानुसार ते थोड्या काळासाठी जोपर्यंत ते धामात आहे तोपर्यंत ते ब्रह्मांडाच्या अंधकारामध्येच आहेत. इतकं सोपं नाही स्वर्गामध्ये जाऊन भजन करणं. इथं भजन होत नाही आपलं. एवढं चांगलं असोसिएशन आहे. तर होईल, ते पण पॉसिबल आहे. आणि या ठिकाणी अंधकार म्हणजे या दृष्टीने सांगितलं की भौतिक जगतच एक अंधकार आहे. तर जेवढं त्वरित निघता येईल तेवढं निघायला पाहिजे. ओके. जीवात्मा भौतिक जंजाळ